प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या गोड आणि पवित्र नावात आज मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या उपासनेची सुरुवात आपण परमेश्वराचं एक वचन वाचून करूया, जे जखऱ्या 4, 6 आणि 7 मध्ये म्हणतं, तेव्हा तो मला उत्तर देऊन म्हणाला, जरुबाबेला, यहोवाचे वचन हे आहे, ते म्हणते, बलाकडून नाही, पराक्रमाकडून नाही, तर माझ्या आत्म्याकडून, असे सैन्यांचा यहोवा म्हणतो. अरे मोठ्या पर्वता, तू कोण आहेस? तू जरुबाबेला पुढे सपाट भूमी होशील. आणि तो याला कृपा असो असा हर्षनाद करीत माथ्याचा धोंडा बाहेर काढी. आपण आता प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ सर्वव्यापी सैन्यांच्या यहोवा देवा, आम्ही तुझे आभार मानतो. आजच्या सुंदर समयी आम्ही तुझ्या चरणापाशी आलो आहोत. प्रभू, हा समय सुंदर अशासाठी आहे कारण की तू प्रभू आम्हास तुझ्या जवळ तुझा मानना घेण्यासाठी, तुझं पवित्र वचन ऐकण्यासाठी प्रभू येशू तू आम्हास संधी दिली आहेस आणि म्हणून तुला धन्यवाद देत प्रभू आम्ही तुला स्तुती करतो, धन्यवाद देतो, गौरव देतो बापा. विशेष करून प्रभू या महामारीच्या काळात आम्हास ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे प्रभू आम्ही तुझी उपासना करण्याचा प्रयत्न करतो बापा. आणि नक्कीच तो तू मान्य केला आहेस या विश्वासाने तुझे आम्ही आभार मानतो. आम्हास ठाऊक आहे प्रभू, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर तुझ्या आत्म्याने तू कार्य सिद्धी करतो. आणि म्हणून आमची खात्री आहे की जरी आम्ही या सर्व महामारीतून जात असलो तरी देखील तू आमची नक्की सुटका करशील, आम्हा सुखरूप यातून बाहेर काढशील आणि पुन्हा एकदा तुझ्या मंदिरात येण्यास आमचे मार्ग मोकळे करशील, असा आमचा विश्वास आहे बापा. आणि म्हणून तुला धन्यवाद देत तुझी उपकार स्तुती करत आजची पूर्ण उपासना सभा तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. तू आम्हास तुझ्या कृपेत राख, दयेने आशीर्वादित कर. ही प्रार्थना नासरत येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, म्हणून ऐक आणि मान्य कर. आमीन. आता आपण परमेश्वराची स्तुती एका गीताद्वारे करूया. गीत क्रमांक 245 गाऊन आपण परमेश्वराची स्तुती करूया. प्रियांनो, देव आपणास अनुकूल असल्यावर आपणाला प्रतिकूल कोण असणार? म्हणूनच आपल्या चिंता व काळजा त्याच्या चरणी ठेवूया. या सगळ्यापासून विसावण्यास त्याचे हृदय उत्तम जागा होय. सर्व काही त्याच्यावर सोपवा, त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रियांनो, जीवन संघर्षात थकलात की प्रभूमध्ये विसावा शोधा. पतिताये चल सुची व्हायाला, प्रभु येशू पदास धरी, अधसिंधू मधुनी तारायाला, प्रभु येशू कृपाच तरी. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा. क्षितिवरी आलाया, बघतोची समर्थ सखा, अधपाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजांच्या नदुजा पथ मुक्ती पदा.
हित सखा देई अधमुक्ती विनम्रजना मनुनी तू शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुचा धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजांच्या न दुजा पथ मुक्ती पदा तापा प्रणती करुणा करितो प्रभु पाशी चलत जुनी पापा शरणागत तारकतो प्रभुचा धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजांच्या न दुजा पथ मुक्ती पदा प्रिय भाऊ आणि बहिणी यांना मी विनंती करते की आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणून आपला विश्वास प्रकट करूया. सर्व समर्थ देव जो पिता आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरिया हिजपासून जन्मला त्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी खिळिले जो मरण पावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जो पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याचविषयी मी विश्वास धरिते. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्रांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याचविषयी मी विश्वास धरिते. आमेन. आता मी ब्रदर विशाल कदम यांना विनंती करते की त्यांनी मध्यस्थीची प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करूया. देवा येशू ख्रिस्ता तुझे खूप खूप आभार मानतो देवा. गेल्या आठवड्याभरात तू आमचा सांभाळ केलास, प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुरवलीस आणि सुंदरशी वेळ तुझ्या चरणाजवळ येऊन तुझी स्तुती तुझी आराधना करण्याची तू आम्हाला संधी दिली त्याबद्दल आभार. आठवड्याचा पहिला दिवस देवा येशू ख्रिस्ता तुझी स्तुती आराधण्यासाठी देवा येशू ख्रिस्ता तू आम्हाला सगळ्यांना तयार केलंस त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप आभार. विशेष करून देवा येशू ख्रिस्ता हे सगळे चर्चेस देवा तू ओपन केलेस त्याबद्दल आभार मानतो. पुन्हा एकदा तुझी स्तुती तुझी आराधना देवा येशू ख्रिस्ता आम्ही करावी चर्चमध्ये येऊन असं तू आमच्याकडून करून घे. या कोविडच्या एंटायर सिच्युएशनमध्ये देवा तू आम्हाला ज्या परिस्थितीत ठेवलंस त्याबद्दल आम्ही खरंच तुझे आभार मानतो. जेवढे पण डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, जे BMC वर्कर्स आहेत, जे सेल्फ व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांच्या अवतीभोवती देवा येशू ख्रिस्ता तुझ्या संरक्षणाचं कवच ठेव. वी नो देवा यू आर देअर सो वी डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. चर्चच्या प्रत्येक मेंबरवरती तुझा आशीर्वाद पाठव देवा. जे कोणी दुःखित आहेत, जे कोणी पीडित आहेत, जे कोणी आजारी आहेत, तुझ्या कोमल स्पर्शाने त्यांना लवकरात लवकर बरं कर. ज्या मेंबर्सनी त्यांचे बर्थडेज त्यांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केल्या देवा त्यांच्यावरती तुझा आशीर्वाद पाठव. आणि देवा असे अनेक वाढदिवस अनेक ॲनिव्हर्सरीज त्यांच्या आयुष्यात लाभो देवा अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. विशेष करून देवा येशू ख्रिस्ता पाळक साहेबांवरती तुझा आशीर्वाद पाठव. ही मंडळी देवा चालवत असताना देवा येशू ख्रिस्ता तू त्यांना जो आशीर्वाद दिलायस त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप आभार. त्यांच्या फॅमिलीवरती तुझा आशीर्वाद पाठव देवा. आणि तुझी ही सेवा देवा येशू ख्रिस्ता ते सतत असंच करत राहावे देवा अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. देवा
एंटायर कॉयर ग्रुप, महिला मंडळ, संडे स्कूल, यूथ, पास्टेट कमिटी या सगळ्यांवरती तुझा आशीर्वाद पाठव. आणि या सगळ्याद्वारे फक्त आणि फक्त तुझी स्तुती, तुझा गौरव व्हावा देवा, अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. वी नो देवा यू आर विथ अस, सो वी डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. पुन्हा एकदा देवा तुझे खूप खूप आभार मानतो देवा, या सुंदरशा दिवसाबद्दल, या सुंदरशा वेळेबद्दल. हे कोविडचं वॅक्सिन लवकरात लवकर येऊ दे देवा. त्यामुळे देवा जे कोणी आजारी आहेत त्यांना तू लवकरात बरं कर, आणि हे पुढे कोविड अजून पुढे वाढू नये देवा, अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. भारत देशावरती त्याचबद्दल प्रत्येक देश आम्ही तुझ्या हाती देतो. आणि प्रत्येक देश आणि या कोविड सिच्युएशनला तू ज्याप्रमाणे तू हँडल केलेलं आहेस, तू आम्हाला ज्या परिस्थितीत ठेवलेस आम्हाला सगळ्यांना, त्याबद्दल आम्ही खरंच तुझे खूप खूप आभार मानतो. वी आर रिअली थँकफुल टू यू लॉर्ड. वी आर रिअली थँकफुल टू यू फॉर ऑल युअर लव्ह, फॉर ऑल युअर ब्लेसिंग्स, फॉर एव्हरीथिंग लॉर्ड. तू आम्हाला ज्या परिस्थितीत ठेवलेस त्यासाठी पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार मानतो. देवा माझ्या प्रार्थनेत काय चुका झाली तर क्षमा कर, काय कमी असेल ते पूर्ण कर. यापुढची सगळी वेळ मी तुझ्या हाती देतो. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण आता सगळे मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसं आम्ही आमच्या अपराधास क्षमा केले तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल मी ब्रदर विशाल कदम यांचे मनापासून आभार मानते. आणि आता मी प्रेज अँड वर्शिपसाठी शालोमला विनंती करते की त्याने लीड करावं. Like a deer that pants for water, I am thirsty for you, Lord. And in my heart there is a longing. I still believe there's more. So open up the heavens and let your spirit fall like rain. Wash me in your presence, refresh my life again. A hungry heart is what I bring to the table of my King. For there my soul is satisfied with all the goodness He provides. All that I need is there by faith. The table is set with mercy and grace. So I come with a hungry heart. As I come into His presence, I am made clean. Feasting at His table and sitting at His feet, then I will run and not grow weary. I will walk and never faint. I will rise on wings like eagles, for the Lord will be my strength. A hungry heart is what I bring to the table of my King. For there my soul is satisfied with all the goodness He provides. All that I need is there by faith. The table is set
with mercy and grace. So I come with a hungry heart, just as I am, without one plea, but that thy blood was shed for me. And as you bring me, come to thee, O Lamb of God, I come. A hungry heart is what I bring to the table of my King, for there my soul is satisfied with all the goodness He provides. All that I need is there by faith. The table is set with mercy and grace. So I come with a hungry heart. So I come with a hungry heart. Amen. उत्तम अशा प्रेज आणि वर्शिपसाठी मी शालोमचे अत्यंत आभार मानते. आणि आज जो काही मानना परमेश्वराने आपल्यासाठी पाठवला आहे तो देण्यासाठी मी शेरॉन अघमकर हिला आमंत्रित करते. प्रेज द लॉर्ड एव्हरीवन. मी पास्टरेट कमिटी आणि माझ्या सर्व चर्च मेंबर्सना थँक करते, कारण की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली टू स्पीक टू यू ऑल अँड ग्लोरिफाय द नेम ऑफ गॉड. आपण एक छोटंसं वचन वाचूया. ड्यूटरनॉमी 31:6. बी स्ट्रॉंग अँड करेजियस, डू नॉट बी अफ्रेड ऑर टेरिफाईड बिकॉज ऑफ देम, फॉर द लॉर्ड युअर गॉड गोज विथ यू, ही विल नेवर लीव यू नॉर फॉरसेक यू. आपण प्रार्थना करूया. Thank you, Lord. Thank you, Lord, for this beautiful Sunday morning that you have given to us so that we can worship your name. Deepa, thank you, तू मला ही opportunity दिली so that through me तुझ्या नावाचं glorification व्हावं. God bless our pastor, all the church members. आमच्याकडून कळत न कळत जे काही चुका झाल्या असतील देवप्पा, तू त्यांची क्षमा कर देवप्पा. आणि आज जे काय मी सांगणार आहे देवप्पा, ते सगळ्यांना कळू दे. ही लहानशी प्रार्थना तुझ्याच नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमीन. तर आज मी कुठल्या स्पेसिफिक टॉपिकबद्दल नाही बोलणार आहे. देर आर 2 टॉपिक्स दॅट आय एम गोइंग टू बी स्पीकिंग अबाउट. आणि ॲज इन वॅन मी तुम्हाला ते टॉपिक्सबद्दल सांगत जाईन. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी गिव्ह यू गाईज अ क्विक बॅकग्राऊंड, की म्हणजे की तुम्हाला कळेल की मी हे जे फर्स्ट टॉपिक माझं असणार आहे हे मी का चूज केलं आहे. So I have been a psychology student from the past 3 years. मला मॅथ्सची खूप भीती आहे. लाईक आय एम मॅथ्स फोबिक. आणि म्हणून 11th स्टँडर्डमध्ये आय हॅड टू ड्रॉप मॅथ्स अँड आय हॅड टू सिलेक्ट, यू हॅव टू सिलेक्ट अदर सब्जेक्ट. सो आय चोज सायकॉलॉजी ॲज माय इन्स्टेड ऑफ मॅथ्स. आणि हळूहळू माझा जो इंटरेस्ट आहे तो सायकॉलॉजीमध्ये वाढत गेला. Now I'm in 2nd year currently, and I'm like partially a psychology student and partially an economics student, but I still continue to, I just wish ki someday I become something great in psychology, because I really feel that is a very good field. You can help a lot of people through that. So yeah. So जे माझं फर्स्ट टॉपिक आहे आजचं ते असणार आहे मेंटल हेल्थवर. ओके. आपण जेव्हा स्वतःला हेल्दी म्हणतो तर आपल्या म्हणजे काय हेल्दीने, कशा वेमध्ये हेल्दी असतो आपण. नॉट ओनली बीइंग फिजिकली हेल्दी, बट यू हॅव टू बी इमोशनली, मेंटली, सोशली अँड देन फिजिकली. जर तुमची एक चांगली फिजिकल बॉडी आहे बट
हे मेंटल हेल्थ जर तुमची चांगली नसेल तर देन देर इज नो पॉईंट ऑफ यू बिंग फिजिकली फिट, राईट. न वॉट गुगल आपल्याला काय डेफिनेशन देतं मेंटल हेल्थबद्दल ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. So mental health is a state of well-being in which the individual realizes his or her own abilities, can cope up with the normal stresses of life, can work productively and fruitfully, and is able to make a contribution to his or her community. So this is what Google tells us about mental health. सोप्या शब्दात जर मी सांगेन तर तुमचं जे स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, या सगळ्यांपासून जेव्हा तुम्ही परफेक्टली लांब आहात, परफेक्टली फाईन आहात, यू कॅन कोप अप विथ नॉर्मल स्ट्रेस. सो दॅट इज वेन यू से दॅट यू आर मेंटली फिट अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता ऑफकोर्स कोरोनामुळे खूप साऱ्या लोकांचे मेंटल हेल्थ आहे जे आहे ते खूप अफेक्ट झालं आहे. अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू फोकस ऑन दॅट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही मेंटली पण फिट राहाल. ओके, आपण फिजिकली फिट राहायला ऑलवेज बघतो, बट डू वी प्रॅक्टिस और डू वी टेक इक्वल प्रिकॉशन्स और इक्वल मेजर्स टू कीप आवर सेल्फ मेंटली फिट. आता जर तुम्ही मेंटली अनफिट आहात, सो ऑफकोर्स यू कॅन टेक प्रोफेशनल हेल्प लाईक सायकॉलॉजिस्ट असतात, सायकॅट्रिस्ट असतात, त्यांची तुम्ही हेल्प घेऊ शकता. बट माझ्याकडे एक सोपं सोल्युशन आहे तुमच्या या सगळ्या प्रॉब्लेम्सचं, तुमच्या या सगळ्या त्रासांचं, क्वेश्चन्सचं, ऑल द वरीज. आणि ते इट्स व्हेरी इझी. यू कॅन इझिली फाइंड इट इन युअर होम. अँड इट्स व्हेरी तुम्हाला पैसे पण द्यायची गरज नसतात बिकॉज यू हॅव टू पे अ लॉट ऑफ मनी टू सायकॉलॉजिस्ट अँड ऑल ऑफ दॅट. सो दिस इज द सोल्युशन. This is the solution to all your problems, all your anxiety issues, all your depression, all your stresses and everything. This is the reply. And you have one best friend who will always and always listen to you, and that's God. Trust me, I have been through a phase की मला असं कधी कधी वाटायला लागायचं की यार गॉड माझं का नाही ऐकत आहे, वाय इजंट ही नॉट आन्सरिंग माय प्रेयर्स. But as in when I grew into him, like as in when I started understanding की फक्त देवबाप्पाकडे आपण काय हवं असेल तेव्हा नाही जायचं आहे. You can talk to him, you can literally tell him what happened in your day, like just normally जसं आपण आपल्या फ्रेंड्सना सांगतो की असं असं झालं आहे, we did this thing today. You can just normally talk and trust me, there are 7 billion people out there, he still has time for you. त्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ आहे. बट तुमच्याकडे आहे का? डू वी हॅव द टाईम? डू वी गिव द अप्रोप्रिएट टाईम अँड इनफ टाईम टू गॉड? तो तुमच्यासाठी एव्हरी टाईम रेडी आहे. तो तुमच्याशी बोलायला कधीही रेडी आहे. अँड ट्रस्ट मी, हात जोडून डोळे बंद करून प्रेयर करायची गरज नाही आहे. मनातल्या मनात पण तुम्ही देवबाप्पाशी बोलू शकता. मी when I am into a situation and I don't want to be in that situation, I just quickly pray with my eyes being open because my heart is connected to the Lord. That is important. Know your connection with Lord. So कधी कधी काय होतं ना, आपल्याला बोलणं पण कधी कधी असं वाटतं की यार I can't just. So usually we write it down. I had a habit back when I was in 7th and 8th standard. त्या टायमापासून मी डायरीज लिहिते because I just used to feel की there is no one who can listen to me. आणि usually we have a habit that की आपण लिहितो की डिअर डायरी. बट ॲज मला जर बघितलं तर आय यूज टू ऑलवेज राईट डिअर गॉड. काही दिवसांपूर्वी आय वॉज जस्ट रीडिंग माय ओल्ड डायरी अँड आय केम टू माझ्या नजरेत पडलं की मी खाली लिहिलेलं, आय नो दिस डायरी कॅनॉट टॉक टू मी अँड ही कॅन नीदर हेल्प मी विथ माय प्रॉब्लेम्स, बट आय नो गॉड कॅन. आय एम रायटिंग दिस टू हिम. सो आय जस्ट फेल दॅट हाव लाईक किडिश लेट्स से इट वॉज की किती हे होतं की म्हणजे की मला असं वाटायचं की मी हे गॉडला लिहिती आहे. कारण की वेन एवर आय यूज टू टॉक टू हिम, लाईक आय यूज टू प्रे टू हिम, मी म्हणजे मला उत्तर नाही मिळायचं असं मला वाटायचं.
ओके. सो मला असं वाटायचं मे बी ही इज बिझी टॉकिंग टू सम अदर पीपल. सो ॲज टू ऑलवेज थिंक की मी हे लिहिते, ही रीड दॅट. So this was what I did. This is how I used to talk to God back in those days when I was a kid. As in when I grew up, मला जेव्हा कळायला लागलं, I make it a habit to pray to Him. Thank Him for every single second. Okay, like morning मध्ये जेव्हा I wake up, I always make sure before touching my phone, I don't know माझे parents believe करतील की नाही, but before opening my phone, I quickly thank Him की तू मला असा हा दिवस दाखवला. Thank you so much God, thank you so much. Because you are lucky enough that you opened your eyes on that day. There are so many people who don't. So you have to thank Him for every single thing. So let's get back to our topic, talking about depression and all of that. मी तुम्हाला काही वर्सेस सांगणार आहे जे you can always read that. Trust me, those verses have helped me a lot. आणि I'm pretty sure those verses will help you as well. So first वचन जे आहे ते आहे Isaiah 41:10. I'm just going to read it out for you. I really like this verse. Please listen to it carefully. So do not fear, for I am with you. Do not be dismayed, for I am your God. I will strengthen you and help you. I will uphold you with my righteous right hand. It says, do not fear. घाबरू नका, because He is with you. Don't be afraid. युजली अँझायटी अटॅक्स जे असतात त्याच्या म्हणजे की आपल्याला खूप अँशियस वाटतं. यू फील लाईक अनवॉन्टेड थॉट्स येत असतात आपल्या मनात. एक अननोईंग फिअर असतो आपल्या मनात. बट वॉट द बायबल सेज, इट सेज डू नॉट फिअर, फॉर ही इज विथ यू, फॉर आय एम विथ यू. Isn't that a best assurance? Isn't that the best assurance that one can give you? He is with you. He's going to uphold you with His right hand. So even if you like feel any time ki nahi honar, nahi zamnar, it's very difficult for me to cope up with all of this, don't trust yourself. Trust God, trust Jesus. That's it. One more verse that I'm gonna make you all read. It is Psalms chapter 3 verse 3. But you Lord are a shield around me, my glory, the one who lifts my head high. But you Lord are a shield around me. He's a shield around us. So all these things won't harm us. If you believe in Him, if you have faith in Him, these little things won't harm you. If you have been in touch with God, if you have that connection with God, if you talk to God daily, none of this anxiety, none of the depression, none of the stress will affect you, because He is a shield around you. He has given you a shield. He is the shield that is around you. आणि असं बोलतात सुद्धा की यू शुड नॉट रिलाय ऑन युअर ओन अंडरस्टँडिंग. द बायबल सेज इन प्रोवर्ब्स 3:5-6, ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल योर हार्ट अँड लीन नॉट ऑन युअर ओन अंडरस्टँडिंग. ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल योर हार्ट अँड लीन नॉट ऑन युअर अंडरस्टँडिंग. इन ऑल योर वेज submit to Him, and He will make your paths straight. Submit yourselves to Him. He will work. He will make it work. He has plans for you. त्यांनी तुम्हाला इथे पाठवलं आहे on this earth, right? So don't you think He has planned everything out for you? You just have to submit yourselves to Him. We are His chosen ones, and we have to trust Him. He'll get you out of this. So I just hope ki these verses help you. These verses will help you a lot. Trust me, talking to God is one of the best thing to kick your anxiety, depression, and all of those negative thoughts from you. राईट. आपल्या फ्रेंड्सकडे कधी कधी आपल्यासाठी टाईम नसतो, बट गॉडकडे आपल्यासाठी नेहमी टाईम असतो.
He is always ready to listen to us. He has his ears for us. Now it's you and me who need to talk to him, right? He's always waiting की ही माझ्याशी बोलेल, हा माझ्याशी बोलेल. But we are the ones who don't talk to him. We are the ones who show him our back. Now it's high time we do. We talk to him. So माझा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे फॉरगिवनेस. आय रियली वॉन्टेड टू स्पीक ऑन इट. I would really say कि whoever has the heart of forgiveness or whoever has the heart की ते लोकांना इझिली फॉरगिव्ह करू शकतात, you guys are great. Just remember that. आणि फॉरगिव्ह करणं म्हणजे फॉरगेट करणं. You can't just forgive someone and still have those memories or still have those incidents in your heart. Right? God has forgiven you. God has forgiven all your sins. You sin today, you ask for forgiveness tomorrow with a very good heart and with a very pure feeling and promise him that you won't repeat this sin. He'll forgive you. तर तो सारखा सारखा फॉरगिव्ह करतो म्हणून आपल्याला एक फ्री पास मिळाला आहे का टू सिन अगेन अँड अगेन? नो. रिपेंट, पश्चाताप करा. रिपेंट ऑन युअर सिन्स. ओके, डोंट कॉन्स्टंटली कीप ऑन डुईंग दोज मिस्टेक्स. गॉड इतका ही हॅज सच अ बिग हार्ट ना की तुम्ही परत परत जरी ते चुका केल्या ना तरी तो तुम्हाला क्षमा करेल, कारण की इज अ व्हेरी बिग हार्ट. वी आर हिज चिल्ड्रन. कोण आईबाप आपल्या मुलाला शिक्षा देईल का आउट ऑफ जोपर्यंत त्याचा मुलगा किंवा मुलगी ती शिक्षा सहन करू शकतो तोपर्यंतच ते त्यांना शिक्षा देतात. वन्स दे नो दे वोंट. अँड गॉड हॅज क्रिएटेड अस. He is the one who made you and me in his own image. So don't you think he'll forgive us? Yes, of course he will. But make sure you don't take म्हणजे त्याचा गैरफायदा घेऊ नका. Right? I have also sinned a lot. Okay? But I always try की मी तीच चुका परत करू नये. Of course, I'm a human, so it's very normal कि I might repeat those mistakes. But I always try and कि मी ती चुकी नाही केली पाहिजे. There's a beautiful parable on forgiveness and it's in Luke याचा 7वा अध्याय 36 ते 50 या वचनांमध्ये एक पॅरेबल दिला आहे. ओके, इफ यू रीड इट लाईक आय जस्ट गिव्ह यू अ क्विक जिस्ट की ती काय स्टोरी आहे, त्याच्यात काय आहे. सो एक फारसी आहे हू इन्व्हाइट्स जीसस टू हिज हाऊस फॉर डिनर. ओके, फॉर फूड. मग जीसस त्याच्याकडे जातो. तर एक लेडी असती हू इज लाईक शी हॅज सिन्ड अ लॉट. ओके, शी इज अ सिनफुल लेडी. तिला कळतं की जीसस हॅज कम टू दिस स्पेसिफिक वन फारसी फॉर डिनर. तर ती त्याच्याकडे जाती. शी सिट्स नियर हिज फीट, जीसस फीट, आणि ती रडती. ओके, शी क्राईज. आणि तिचे जे अश्रू असतात ते जीससच्या पायावर पडतात आणि ती तिच्या केसांनी ते पुसती त्याचे पाय. ओके, शी ऑल्सो हॅज अ परफ्यूम विथ हर अँड ती ते परफ्यूम त्याच्या पायाला लावती. ओके, तर तिथं जे बसलेले असतात, आय मीन तो जो फारसी असतो तो म्हणतो की जर हा एक प्रॉफिट असला असता किंवा जर हा कोण ॲज ही सेज ही इज अ प्रॉफिट ऑर गॉड, तर ह्याला कळलं असतं की ही बाई खूप वाईट आहे, शी हॅज सिन्ड अ लॉट अँड ऑल ऑफ दॅट. तर त्याला हा थॉट मनात येतो. तर जीसस त्याला सांगतो, त्याचं नाव सायमन असतं, तो त्याला सांगतो की दॅट समथिंग आय नीड टू टेल यू. तर तो त्याला एक छोटीशी स्टोरी सांगतो, बिकॉज गॉड युजली स्पोक टू पीपल थ्रू लिटल स्टोरीज, लिटल पॅरेबल्स. तर तो सांगतो की मला सांग, 2 लोक असतात. ओके, दे लेंड दे बॉरो सम मनी फ्रॉम अ पर्सन. एक 500 घेतो, एक 50 घेतो. इफ यू सी इट इज रिटन 500 दिनारी. ओके, एक 500 दिनारी घेतो, एक 50 दिनारी घेतो.
अँड नाव ज्यांनी हे पैसे दिले असते तो त्यांना म्हणतो की आय फॉरगिव्ह, आय मीन यू कॅन, आय डोंट वॉन्ट दॅट मनी बॅक, आय फॉरगिव्ह युअर डेट्स. ओके, so who of them, who like the 500 person with who had 500 as a loan or the person with 50 as a loan will love the lender more? So Simon obviously said the one I mean ज्यांनी 500 रुपये घेतले त्याच्याकडे. तर गॉड म्हणतो एक्झॅक्टली यू हॅव जज्ड इट करेक्टली, राईट. ज्याच्याकडे ज्यांनी जास्त पैसा घेतला होता, ज्यांनी जास्त पैसे घेतले होते त्याच्याकडून, तो त्याच्यावर जास्त प्रेम करेल, राईट. मग देवबाप्पा सायमनला सांगतो की मी तुझ्या घरात आलो, ओके, तू माझे पाय धुण्यासाठी काय पाणी दिलं नाही, हां, माझे पाय पुसले नाहीस, यू डिडंट अप्लाय ऑइल टू माय हेअर, बट दिस वुमन राईट हिअर, ती तिच्या अश्रूंनी माझे पाय तिने धुतले आहेत आणि तिने तिच्या केसांनी माझे पाय पुसले आहेत. शी हॅज अप्लाइड परफ्यूम टू माय लेग्स, आय मीन टू माय फूट, टू माय फीट. गॉड काय म्हणतो, देअरफॉर ऑल हर सिन्स आर फॉरगिवन बिकॉज शी हॅज ग्रेट लव्ह. तुम्ही सांगा, विल यू वाईप युअर हेअर विथ विल यू वाईप समवन्स फीट विथ युअर हेअर? नो, वी वोंट. आपण आपलं हँकचिफ पण देणार नाही. But this woman, she used her hair to wipe the feet of Christ. And then he says that your sins are forgiven to that lady. You may go in peace. Her faith that she had, okay, her faith has saved her. And now she can go in peace. She can live a good life. Right? See? That's how easily God forgives us as well. But we always take him for granted. की देवप्पा प्लीज आत्ता मला माफ कर, देवप्पा प्लीज मला क्षमा कर, लास्ट टाइम पक्का लास्ट टाइम. मीच हे खूप वेळा केलं आहे की देवप्पा प्लीज लास्ट टाइम, प्लीज फॉरगिव्ह कर. इवन आय हॅव टेकन गॉड फॉर ग्रांटेड. किती वेळा, खूप वेळा. But now it's high time we realize that you shouldn't do that. You can't take him for granted. Just because he forgives you every time, you can't take him for granted, right? Having forgiveness in your heart is very great. आपण आपली देवबाप्पांनी शिकवलेल्या प्रार्थनेत पण म्हणतो, फॉरगिव्ह आवर सिन्स ॲज वी फॉरगिव्ह दोज हू सिन अगेन्स्ट अस. डू यू रियली फॉरगिव्ह दोज हू सिन अगेन्स्ट यू विथ ऑल योर हार्ट अँड जस्ट फॉरगेट अबाउट दॅट? डू यू? आस्क युअर सेल्फ evaluation. Just ask yourself की तुम्ही लोकांना जर ते तुमच्या अगेन्स्ट काय करतील तर तुम्ही त्यांना फॉरगिव्ह करता का? हॅव अ गुड हार्ट. तुमच्याकडे ॲज अ ह्युमन हीच एक लाईफ आहे. वाईट गोष्टी का लक्षात ठेवायच्या? ऑफकोर्स when you're with God, you're going to have an eternal life. We're going to praise Him, we're going to worship with Him. It's just going to be a good time for us. बट आता जेव्हा आपण खाली आहे आणि जेव्हा आपल्याकडे चॉईसेस आहेत की आपण चांगलं राहावं, चांगलं वागावं, तर लेट्स डू इट. लेट्स बी अ गुड ह्युमन. Only then you get a pass to enter the kingdom of God. Be a good human. Have faith in Him. Forgive, yeah. It's not a big forgive करणं ही खूप मोठी गोष्ट नाही आहे. But forgive with all your heart. करायचं आहे तर पूर्ण मनाने करा. Just don't do it for the sake of it. त्याचा काही फायदा नाही. So there's this last thing that I want to talk or rather tell. Cast your burden onto Jesus because He cares for you. We always sing this song, right? Cast your burden onto Jesus because He cares for you. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. So cast your burden onto Him. He will take care of it. He will take care of you. With this,
I end my sermon, I end what I wanted to talk. I just hope की ह्याच्यातून आपण तुम्हा सगळ्यांना कळलं असेल. I could have chosen a specific topic and I would have spoken about it, but I just felt की हे दोन गोष्टींबद्दल, as I said, I'm a psychology student, so I just felt की ह्याची it is very important to talk about it. And let's pray. Thank you, Lord. Thank you so much for this wonderful day. God, we thank you for each and every second of our life. God, we cast all our burden onto you, God. You will take care of us. You are the shield around us. God, bless each one of us. We need you more than we say. We need you more than we express. This prayer I ask in your most precious name, Lord. Amen. थँक्यू शेरॉन. आमच्या आत्मिक उन्नतीसाठी परमेश्वराचं जे वचन तू आमच्या पुढे मांडलंस त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आणि तुझे मनापासून अत्यंत आभारी आहोत. आता आपण दानार्पण घेऊया आणि दानार्पण घेत असताना आपण उपासना संगीतातनं गीत क्रमांक 526 गाऊया. प्रियांनो, प्रीती म्हणजे जगाच्या गरजेसाठी देणे. प्रीती म्हणजे आत्म्याच्या मार्गदर्शनाने वाटणे. प्रीती म्हणजे जग रडते त्यावेळी काळजी घेणे. प्रीती म्हणजे ख्रिस्तासारख्या दृष्टीने करुणा करणे आणि म्हणूनच आशीर्वादाचे माध्यम होण्यासाठी प्रियांनो, येशू ख्रिस्ताची प्रीती आपल्यामध्ये वास करू द्या. येशू ख्रिस्ताची प्रीती आपल्यामधून वाहू द्या. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण
आता आपण दानार्पणासाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ पित्या, आम्ही तुझ्या आभार मानतो, जो तू अब्राहम, इसाहक आणि याकोबाचा देव, जो जिवंतांच्या भूमीत आमचं सहाय्य करतो, ज्याने आम्हास आपल्या नावाने बोलावलं आहे, तो देव यहोवा, ज्याचं नाव त्या तुझ्या चरणापाशी आम्ही धन्यवाद देत आज जे काही दानार्पण तुझ्या लेकरांनी तुझ्या मंदिरासाठी, तुझ्या मंदिराच्या उत्कर्षासाठी दिलेलं आहे, त्याबद्दल तुझे आभार मानतो. हे तू आशीर्वादित कर प्रभू, आणि जे उत्तम तू आम्हाला दिलं आहे त्या उत्तमातून आम्ही तुला उत्तम ते देण्याचा प्रयत्न करावा, म्हणून तू आम्हास अधिक आशीर्वादित कर प्रभू. जे काही दानार्पण आहे त्या सर्व दानार्पणाचा उपयोग प्रभू तुझ्या मंदिराच्या वाढीसाठी व्हावा, म्हणून तू कृपा आणि दया कर, आशीष आणि अनुग्रह कर. ही प्रार्थना नासरत कर येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, म्हणून ऐक आणि मान्य कर. आमीन. आता मी पाळक साहेबांना विनंती करते की त्यांनी यावं आणि आपल्याला भक्तीच्या शेवटचा आशीर्वाद द्यावा. आपण आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहू. आमेन.